नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठी ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज अशा एका माहितीपद व्हिडिओ घेऊन आपण तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. मागील 2 भाग आपण महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्यांची बघितलेले आहे. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की सन 1992 ते 2007 या वर्षापर्यंत नेमके महाराष्ट्र केसरीची गदा कोणी उंचावलेली आहे आणि उपविजेतेपद कोणी पटकावलेलं आहे, तसेच या स्पर्धा कुठे भरवण्यात आलेल्या होत्या याची इत्थंभूत माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. आणि हा आपला भाग 3रा आहे. अजून शेवटचा 4था भाग प्रसारित व्हायचा बाकी आहे. आजचा आपला 3रा भाग आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठी ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. सन 1992 ते 2007 या वर्षामध्ये नेमके महाराष्ट्र केसरी कोण कोण झाले ते आता आपण पाहूया. 1992 वर्ष, स्थळ होतं सोलापूर. विजेते ते आप्पालाल शेख आणि उपविजेते ते संजय पाटील. 1993 पुणे येथे ही स्पर्धा भरवण्यात आली होती. उदयराव जाधव हे विजेते होते आणि बाळू पडगम हे उपविजेते होते. 1994-95 अकोला येथे भरवण्यात आली होती. संजय पाटील विजेते, मौला शेख उपविजेते. 1995-96 नाशिक शिवाजी केकान विजेते ठरले होते. राजू लोणारी उपविजेते ठरले होते. 1996-97 वर्धा या शहरात ही स्पर्धा झाली होती. अशोक शिर्के हे विजेते ठरले होते तर बाळू पडगम उपविजेते. 1997-98 मध्ये नागपूर शहरात ही स्पर्धा झाली होती. गोरखनाथ सरक विजेते ठरले होते. मौला शेख उपविजेते ठरले होते. 1998-99 पुणे शहरात ही स्पर्धा झाली होती. धनाजी फडतरे विजेते ठरले होते. राजू बालगुजे उपविजेते ठरले होते. 1999-2000 मध्ये खामगाव येथे ही स्पर्धा झाली होती. विनोद चौगुले विजेते, युवराज रुपनवार उपविजेते. 2001 नांदेड राहुल काळभोर विजेते, दत्त गायकवाड उपविजेते. 2001-2002 जालना मुन्नालाल शेख विजेते, चंद्रकांत सूळ उपविजेते. 2002-2003 यवतमाळ शहरात ही स्पर्धा झाली होती. दत्तात्रय गायकवाड विजेते, भरत मेकाले उपविजेते. 2003-2004 वाशीला ही स्पर्धा झाली होती. चंद्रहास निमगेरे विजेते ठरले होते आणि रवी पाटील उपविजेते ठरले होते. 2004-2005 इंदापूर शहरात ही स्पर्धा झाली होती. सईद चौस विजेते ठरले होते. आस्ताफ अहमद हे उपविजेते ठरले होते. 2005-2006 साली बारामती शहरात ही स्पर्धा झाली होती. अमोल बुचडे हे विजेते ठरले होते तर आबा सूळ हे उपविजेते ठरले होते. 2006-2007 मध्ये सांगली या शहरात ही स्पर्धा झाली होती. चंद्रहार पाटील विजेते ठरले होते आणि अतुल पाटील उपविजेते ठरले होते. अशा रीतीने आज आपण सन 1992 ते 2007 या वर्षापर्यंत महाराष्ट्र केसरीची गदा नेमके कोणत्या पैलवानांनी पटकावलेली होती, उपविजेते कोण ठरले होते, ही स्पर्धा नेमके कुठे भरवण्यात आली होती, अशी एकूण 15 स्पर्धेची माहिती म्हणजेच 1992 ते 2007 पर्यंत नेमक्या स्पर्धा कुठे कुठे झाल्या होत्या याचा व्हिडिओ हा भाग 3रा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित केलेला आहे. पहिले 2 भाग आपण प्रसारित केलेले होते. आता भाग 3रा आपण प्रसारित केला आहे. आता शेवटचा आणि 4था भाग लवकरात लवकर प्रकाशित होणार आहे. अशा रीतीने आपण 1961 सालापासून ही महाराष्ट्र केसरीचा थरार सुरुवात झालेली असतानाच 2026 पर्यंत हा महाराष्ट्र केसरीची ग्लॅमर महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026 पर्यंत येऊन टपलेले आहे. या 2026 पर्यंत जे जे मल्ल विजेते ठरलेले आहेत त्यांची माहिती देणारे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करत आहोत आणि त्याला चॅनलवरती अत्यंत उदंड प्रतिसाद असा मिळत आहे. अशा रीतीने आपण कुस्तीप्रेमींसाठी ही 4 भागांची मालिका घेऊन आलेलो होतो. 3 भाग आत्ता प्रकाशित होतील, 4था भाग यायचा बाकी आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना महाराष्ट्र केसरी स्पर्धेची माहिती व्हावी यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ देखील प्रकाशित केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरी कुस्तीची स्पर्धा कधीपासून भरवण्यात आलेली आहे ते 1961 पासून भरवण्यात आली. ते आतापर्यंत ही स्पर्धा आजतागायत चालू आहे. त्या स्पर्धेचा इतिहास आपण म्हणजे विजेते जे ठरलेले आहेत आणि उपविजेते ठरले आहेत त्यांची माहिती सर्वसामान्य व्यक्तींना मिळावी याच उद्देशाने आपण ही स्पर्धेची माहिती आणि विजेत्या खेळाडूंची माहिती आपण देत आहोत. अशा रीतीने नवीन कुस्तीप्रेमींना
तसेच नवीन कुस्तीपटू जे कुस्ती क्षेत्रात येऊ पाहतात त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या मल्लांना, त्या कुस्तीपटूंना प्रेरणा मिळावी आणि नवीन माहिती मिळावी याच उद्देशाने आपण हे व्हिडिओ आपण प्रकाशित करत आहोत। हे व्हिडिओची माहिती आपण विविध वृत्तपत्रातील आर्टिकल तसेच सोशल मीडियावर उपलब्ध अशी माहिती यातील माहिती घेऊन आपण ही माहिती प्रसारित करत आहोत। आणि या व्हिडिओचा उद्देश एकच आहे की कुस्ती जे माजी खेळाडू आहेत त्यांची ओळख सर्वसामान्य जनतेला व्हावी आणि त्यांचं जे कुस्ती क्षेत्रातील प्रेम, कुस्तीबद्दलची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना माहिती व्हावं की ही स्पर्धाचा इतिहास किती जुना आहे आणि किती नामांकित मल्ल आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आणि आता सध्याही चांगल्या रीतीने तयार झालेले मल्ल आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आहेत, त्याची माहिती व्हावी याच उद्देशाने आपण हे व्हिडिओ प्रकाशित करत आहोत। 3 व्हिडिओ झालेले आहे, आता 4था व्हिडिओ देखील लवकरात लवकर येत आहे आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा इतिहास सांगणारा एक व्हिडिओ देखील आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिलेला आहे। त्यामुळे चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन माहिती, नवीन अपडेट, क्रीडा स्पर्धेची माहिती, क्रिकेटबद्दलची माहिती, IPL संदर्भात नवीन अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत असतो। त्यामुळे सर्वसामान्य जनतेला देखील खेळाबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांना खेळाबद्दलची माहिती अधिक प्रमाणे समजावी याच उद्देशाने आपण हे व्हिडिओ प्रकाशित करत आहोत। त्यामुळे चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन क्रीडा स्पर्धेबद्दलची अपडेट, खेळाडूंची माहिती तुम्हाला लवकर मिळेल। धन्यवाद।